अजितदादांनी उद्घाटन केलेल्या त्या सिटी स्कॅन मशीनने शेवटी त्यांचा मृतदेह स्कॅन केला. जय पवारांनी सांगितला, अंगावर काटा आणणारा प्रसंग. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांचा मृतदेह बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. त्यावेळी पोस्टमॉर्टम करताना अजितदादांचा मृतदेह त्यांनी काही महिन्यापूर्वी उद्घाटन केलेल्या सिटी स्कॅन मशीनमध्ये ठेवण्यात आला. अजितदादा आपल्याला सोडून जातील अशी वेळ कधी आपल्यावर येईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, असा भावनिक प्रसंग अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सांगितला. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती आहे, त्यानिमित्ताने त्यांचे पुत्र जय पवार यांनी मुलाखत दिली. अजितदादांच्या निधनापूर्वीच्या काही घडामोडींविषयी भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांच्या शेवटच्या दिवसातील काही आठवणी सांगताना जय पवार यांचा कंठ दाटून आला. 28 जानेवारीला सकाळी पार्थदादाचा फोन आला की असं झालं. मी फोन कट करून गाडीत बसलो. स्वतः गाडी चालवत मेडिकल कॉलेजला पोहोचलो. मला वाटतं अजितदादांचा मृतदेह पाहणारा पवार कुटुंबातील पहिली व्यक्ती मीच होतो. तिकडे पोहोचल्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता, दादांचं पोस्टमॉर्टम करायचं की नाही. त्यावेळी पार्थदादा आणि सुनेत्रा वहिनी विमानात होते, त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. मात्र पोस्टमॉर्टम महत्त्वाचे असल्याने तो निर्णय घ्यावा लागला. आम्ही दादांना घेऊन पोस्टमॉर्टमसाठी गेलो. काही महिन्यांपूर्वी दादांनी त्या सिटी स्कॅन मशीनचं उद्घाटन केलं. त्याच रूममध्ये दादांचा मृतदेह स्कॅन करत होते. कधी असं वाटलं नव्हतं की अशी वेळ येईल, दादा असे सोडून जातील, असं जय पवार यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.